जो सिद्धांत समजून सांगण्याकरिता शंकराचार्यांना 10-10 पानं लिहावं लागलं, तर तोच सिद्धांत माऊलींनी एका नाही हो तर अर्ध्या ओवीमध्ये आणि सहज सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेला आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे हे वैभव करण्याकरिता आपल्याला शांकर भाष्य, व्यासकृत उत्तरमीमांसा आणि वेदाचा शेवटचा भाग म्हणजेच दशोपनिषद यांचा थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच माऊलींनी जी भावार्थ दीपिकेमध्ये प्रतिज्ञा केली होती की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना. माऊली सांगते माझा हा मराठीतला बोल असल्यामुळं तुम्ही याला किरकोळ समजू नका बरं का, कारण हा माझा मराठा बोल अमृताला देखील जिंकू शकतो. ती अमृताला जिंकण्याची ताकद ही माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधील ओव्यामध्ये आहे. आणि ती अनुभवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आपल्याला पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी, जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या ठिकाणी भाव धरून रोजच किमान एखादी ओवी तर आणि जगद्गुरूंच्या गाथेतला एखादा अभंग तर आपल्याला प्रभातेच्या वेळी स्मरण करावा लागेल, वाचावा लागेल, आठवावा लागेल. मगच आपल्याला अमृताची चवी चाखता येईल.